मी प्रदीप मुर्मे। आज आपल्यासोबत विश्वजित जावळे पाटील आहे। विश्वजित हा अखिल भारतीय मराठा छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब जावळे पाटील यांचा छावा होय। नुकताच झालेल्या नीट परीक्षेमध्ये विश्वजित याने 647 गुण संपादन केले आहे। पित्याचे छत्र हरपले आणि आई आजारी पडल्या, त्यामुळे साहजिकच विश्वजितच्या जीवनावरती फार मोठी विचित्र अशा प्रकारची परिस्थिती ओढवली। परंतु या प्रतिकूल परिस्थितीची न डगमगता विश्वजित याने चिकाटी, कठोर परिश्रम व जबरदस्त इच्छाशक्ती या बळावरती त्याने नीट परीक्षेत घवघवीत अशा प्रकारचे यश संपादन केले आहे। त्यामुळे साहजिकच विश्वजित याचे फार मोठे अशा प्रकारचे कौतुक होत आहे। याच पार्श्वभूमीवर आज आपण विश्वजित याच्याशी संवाद साधणार आहोत। विश्वजित, सर्वप्रथम नीट परीक्षेमध्ये तुला फार मोठे यश मिळालेले आहे, त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन। धन्यवाद। नीट परीक्षेचा ज्यावेळेस निकाल लागला आणि तुला 647 गुण मिळाले, हे ज्यावेळेस समजलं त्यावेळेस नेमकी तुझी काय भावना होती? ज्यावेळेस समजलं की आपल्याला एवढे मार्क पडले, 647 मार्क, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त मार्क आले, म्हणून म्हणजे खूप आनंद झाला। त्यावेळेस म्हणजे जेवणाचा टाइम होता, नंतर जेवणही जायला झालं, आनंद मावना झाला मला तो। मग जरा जरा नर्वसनेस म्हणजे अशी फिलिंग यायला लागली, म्हणजे खूप असं आकाशात गेल्याने वाटायला, आणि म्हणजे खूप चांगला एक्सपिरियन्स होता माझा। नीट परीक्षेत तुला किती गुण अपेक्षित होते? नीट परीक्षेमध्ये मला म्हणजे माझा जसा अभ्यास होता त्या अभ्यासाच्या ह्याच्यानं मला 630-40 ही रेंज मला अपेक्षित होती, पण त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडल्यानं म्हणजे अजून माझा उत्साह, माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे। त्यामुळे तुझं जे काही शालेय शिक्षण आहे, शालेय शिक्षण नेमकं कुठे झाले त्याबद्दल तू आम्हाला काय सांगते? शालेय शिक्षण माझं पुण्याला झालं, श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल, छत्रपती संभाजी महाराजांची संस्था आहे ती। आणि त्यांचे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे मी खूप खूप आभार मानतो, कारण की त्यांनी जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं त्यावेळेस मी 3rd स्टँडर्डमध्ये होतो, आणि 3rd स्टँडर्डमध्ये असताना माझ्या मामाने त्यांची भेट घेतली आहे। तिथलं सगळं वातावरण बघून मला त्यांनी ठरवलं की मला त्यांच्या संस्थेवर ठेवायचं शिकायला, आणि त्यावेळेस संभाजी महाराजांनी सांगितलं की ते मला विनामूल्य शिकवणार। व त्यानंतर मग जेव्हा मी त्या शाळेत गेलो, त्या शाळेने जे मला डिसिप्लिन लावलं, शैक्षणिक म्हणा, शारीरिक म्हणा, सकाळी 5 वाजता उठणं, PT वगैरे, व्यायाम वगैरे झाल्यानंतर आंघोळ, त्यानंतर 1.5 तास अभ्यास, अशा सर्व शिस्त लावल्यामुळे त्याचा मला माझ्या 11वी-12वीच्या शाळेच्या जीवनात खूप फायदा झाला। त्या शाळेबद्दलच्या आणखी काय आठवणी सांगता येतील? शाळेबद्दलच्या आठवणी म्हणजे जेव्हा सकाळी आम्हाला अभ्यासाला बसवायचे, मग त्यावेळेस जे कन्सन्ट्रेशन लागतं आपल्याला स्टडीजमध्ये, आपल्या ते कन्सन्ट्रेशन आपलं पूर्ण हे व्हावं म्हणून जे टीचर्स होते तिथे, हाऊस मास्टर्स होते आमचे, त्यांनी आम्हाला टिप्स ट्रिक्स देणं, नंतर थोड्याशा म्हणजे अभ्यासाबद्दल गप्पा मारणं, आपली संगतही तशी घालून देणं मित्रांमध्ये, ह्या सर्व गोष्टी तिथं व्हायच्या, आणि ह्याच खूप चांगला अनुभव होता। म्हणजे शाळा अतिशय चांगली होती? अतिशय चांगली। आपण डॉक्टर व्हावं असं तुला कधी आणि का वाटलं? 10th स्टँडर्डमध्ये असताना माझं हे ठरलं होतं की मला आर्मीमध्ये सर्व्हिस द्यायची, पण असं मिलिटरीत सर्व्हिस देण्यासाठी आपल्याला मॅथ्स हा विषय खूप चांगला लागतो, आणि माझा तोच नेमका वीक होता। मग त्यानंतर मग मला कळालं की आर्म फोर्स मेडिकल कॉलेज AFMC ही जी संस्था आहे आर्मीची, त्या संस्थेतून आपण डॉक्टर होऊन आर्मीत सर्व्हिस देऊ शकतो। मग त्यावेळेस मी ठरवलं की मी डॉक्टर होणार। नीट परीक्षेची तयारी करत असताना तू दररोज किती तास अभ्यास करत होतास? 10 ते 11 तास माझा सेल्फ स्टडी असायचा, 7-8 तास मी ट्युशनला जायचो। त्यानंतर मग मी ते फोन वगैरे जे असे डिस्ट्रॅक्शन्स असतात ते बाजूला सोडले होते, खेळणंही बंद झालं होतं। त्यानंतर मग माझे फॅमिलीचे जे सर्व लोक होते त्यांनी त्यांचे जे एंटरटेनमेंटचे जे सोर्सेस होते ते त्यांनी बाजूला सारले माझ्या अभ्यासासाठी। आवडीचा विषय कोणता होता? माझ्या आवडीचा विषय फिजिक्स, भौतिकशास्त्र। अवघड असल्यामुळं, त्याच्यात खूप चॅलेंज असल्यामुळं, ॲनालिटिकल स्किल्स त्याच्यामध्ये वाढत असल्यामुळं माझा तो आवडीचा विषय आहे। त्याला म्हणजे एकदा तो विषय घेतला की मग त्याच्यात डीप जाताना आपल्याला बाजूचं काहीच कळत नाही। जनरली नीट म्हणा किंवा JEE म्हणा या परीक्षेची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना फिजिक्स हा विषय अवघड वाटतो किंवा अवघड जातो। तुझा मात्र फिजिक्स हा विषय अतिशय आवडीचा विषय, त्याच्या मागचं नेमकं काय कारण? फिजिक्स मला खूप आवड जात होता, पण जसं जसं आपण त्या विषयामध्ये उतरतो, त्याचे न्यूमरिकल म्हणा, कन्सेप्ट म्हणा, तर असं वाटतं की सगळं काही फिजिक्स चालवतंय आपल्या आजूबाजूला। मग त्यामुळे त्या सब्जेक्टबद्दल इंटरेस्ट खूप वाढला माझा। अजूनही ती स्टडी करायची इच्छा आहे माझी, आणि म्हणजे खूप म्हणजे चांगला विषय, अवघड तर जाणारच आहे, कारण की फिजिक्समध्ये आपल्या लॉजिकल स्किल्स, ॲनालिटिकल स्किल्स ह्या सगळं आपल्याला वाढवावं लागतं, आणि ते करण्यासाठी आपल्याला ब्रेनला स्ट्रेस द्यावा लागतो, त्यामुळे तो विषय टफ आहे आपला। विश्वजित, लातूर जी काही नगरी आहे
लातूर नगरी ही क्लासेसची नगरी म्हणून ओळखली जाते. तर आता साहजिकच तू नीट परीक्षेची तयारी करत होता 2 वर्षापासून, म्हणजे साहजिकच तू कुठेतरी क्लास लावला असतील किंवा कुठल्या तरी क्लासला जॉईन झाला असतील. तर नेमकं तू कोणत्या क्लासला जॉईन झाला होता? मी मोठेगावकर सरांच्या RCCच्या क्लासला होतो. तिथले सगळे जे फॅकल्टीज आहेत, तिथले जे मॅनेजमेंट आहे तिथलं, ते सर्व बघून मी तिथं जॉईन झालो. त्यानंतर मोठेगावकर सरांचाही मी खूप खूप आभारी आहे, कारण की त्यांनी 2 वर्ष मला विनामूल्य शिकवलं. मला स्कॉलरशिप दिली त्यांनी. त्यानंतर मला स्पेशल बॅचमध्ये त्यांनी ॲड केलं. अर्जुना बॅच आहे त्यांची, एक स्पेशल बॅच, एक 200 मुलांची बॅच आहे ती. आणि त्या बॅचवर स्पेशल लक्ष देऊन तिथलं DPPs, तिथले पेपर्स, स्टडी मटेरियल, नंतर गायडन्स तिथलं, नंतर आठवड्याला आमचं पेपर ॲनालिसिस, त्यानंतर जे टॉपर्स यायचे मागच्या वर्षीचे त्यांच्याकडून आम्हाला गायडन्स भेटायचं, स्पेशल टीचर्स असायचे ते आम्हाला गायडन्स द्यायचे. ह्या सर्वांचा खूप फायदा झाला मला. तुला हे जे काही यश मिळालेलं आहे ते यशाचं श्रेय नेमकं तू कोणाला देतोस? यशाचं श्रेय मी माझ्या परिवाराला, RCCला आणि बाकीचे संघटनेचे सहकार्य आहेत त्यांना. आणि ह्यात सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे RCCचं आणि माझ्या परिवाराचं. परिवारातून आईचं, म्हणजे दररोज म्हणजे माझे 6ला क्लासेस असायचे. आई 5ला उठायची, डबा, जेवण वगैरे ते सगळं. नंतर मग मला तयार करायचं, त्यानंतर मी जायचो. त्यानंतर मग माझे मामा ते गावाकडे राहतात तसं तर, पण दररोज माझा क्लास असायचं म्हणून त्यांना लातूरला यावं लागायचं. ते शेतकरी आहेत. त्यानंतर माझे काका ते तिथं घरी राहून, मी 12वीला असताना त्यांनी सुद्धा माझ्यावर खूप लक्ष दिलं. ते संघटनेचं कामकाज बघतात तिथलं. मामांचं गाव कोणतं? काय मामांचं नाव? मामांचं नाव विजयकुमार गाडगे. ते तावशीला राहतात, तिथं औषधाजवळ गाव आहे. शेतकरी आहेत ते, आणि तेही माझ्या पप्पासोबत होते. त्यानंतर माझे काका नानासाहेब जावळे, ते संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. ते संघटनेचं सगळं कामकाज बघतात. ते सुद्धा शेतकरी, त्यांनी खूप लक्ष दिलं लोकांनी माझ्या. विश्वजित, तू 3रीला असताना तुझ्या बाबांचं निधन झालं आणि त्या सदम्यातून आणखीही तुझी मम्मी सावरलेली नाही. आई आजारी असतात, तर त्याबद्दल तू आम्हाला काय सांगते? मी 3रीला असताना विलासराव देशमुखच्या गोल्डक्रेस्ट या शाळेत होतो, आणि त्याच वेळी माझ्या वडिलांचं निधन झालं. मग आई त्या सदम्यातून सावरले नाही, पण त्या सदम्यात असून सुद्धा त्यांनी मला 10 वर्ष झाले आज माझ्या वडिलांना जाऊन. पण या 10 वर्षात काळात त्यांनी मला एकदा अशी म्हणजे वडिलांची कमी महसूस होऊन दिली नाही. त्यांनी तेवढीच काळजी, माझ्या वडील जेवढी काळजी घेत होते माझी, तेवढीच माझ्या आईने काळजी घेतली माझी. नंतर सगळं काय, जेवढा वडिलांचा लाड होता तेवढा आईनं पुरवला मला, आणि सगळं केलंय तिनं माझ्यासाठी. म्हणजे बोलू शकत नाही, शब्द नाही. तुझ्या तुझ्या वडिलांचं नेमकं काय स्वप्न होतं, आणि आता आईचं नेमकं काय स्वप्न आहे? काय झालं पाहिजे असं वाटतंय तू तुझ्या आईला? वडिलांचं आणि आईचं स्वप्न दोघांचं एकच आहे की मोठा अधिकारी झाला पाहिजे. प्रशासनात जाऊन मी लोकांची सेवा केली पाहिजे. माझे वडील जसे असे लोकसेवा करत होते समाजाच्या ह्याच्यातून, तशी मी प्रशासनात जाऊन लोकसेवा केली पाहिजे, मोठा अधिकारी झाला पाहिजे, एवढी माझी इच्छा. नीट परीक्षेमध्ये तुला फार मोठ्या अशा प्रकारचं यश मिळालेलं आहे. परंतु आज जर बघितलं आपण तर तुला मिळालेले जे काही यश आहे, हे यश पाहण्यासाठी तुझे बाबा म्हणजे दिवंगत अण्णासाहेब जावळे पाटील आज आपल्यासोबत नाही. तर तुला आज काय वाटतं नेमकं की बाबा असले असते तर तुझं फार मोठं कौतुक केले असते, पण आज तुझं कौतुक करला म्हणा किंवा तुझं यश पाहायला आज बाबा नाही, तर काय वाटतं नेमकं? तुझी काय भावना आहे? भावना अशी आहे की ते असले पाहिजे होते आज. म्हणजे मी जे काही केले ते पाहण्यासाठी असते तर म्हणजे आज मलाही खूप आनंद झाला असता. जे काही माझ्या परिवाराने हे ते केले माझ्यासाठी, त्यांनी त्याच्यापेक्षा जास्त केलं असतं मला, आणि शब्द नाहीत मला ते असं भावना व्यक्त करायची माझी. विश्वजित, नीट परीक्षेमध्ये तुला 647 गुण मिळालेले आहेत. तर आता नीट परीक्षेची तयारी करणारे जे काही तुझे मित्र आहेत त्यांना तू नेमकं परीक्षेची तयारी कसं करायचं त्याबद्दल काय मार्गदर्शन करतील, काय सांगतील त्यांना, की कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे की जेणेकरून तुझ्यासारखं नीट परीक्षेमध्ये त्यांना पण यश मिळेल, त्याबद्दल काय सांगतील? सर्वात पहिलं तर आपली सिच्युएशन समजून घ्यायला पाहिजे की म्हणजे आपल्याला अभ्यासातलं किती येतंय किती नाही. त्यानंतर नीट एक्झामची रिक्वायरमेंट काय, म्हणजे आपण नीट एक्झाम तर माहिती द्यायची, पण बाहेर जर जास्त वाचत बसलो आउट ऑफ द बॉक्स, सिलेबसचं काय नाही वाचलं तर मग त्याचा काय फायदा होत नाही. त्यानंतर मग आपले जे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आहे, आपण कोणत्या सब्जेक्टमध्ये परफेक्ट आहे, कोणत्यामध्ये वीक आहे. त्यानंतर मग थोडंफार म्हणजे आपलं मॅनेजमेंट करावं लागतं, आपल्याला टाइम टेबल बनवावं लागतं. जे आपले मोबाईल, टीव्ही असे डिस्ट्रॅक्शन्स असतात ते बाजूला सोडावं लागतात, खेळसुद्धा बाजूला सोडावा लागतो. त्यानंतर मित्र फार कमी बनवावं लागतात या 11वी-12वी या 2 वर्षात तर. आणि त्यानंतर मग मेंटली खूप स्टेबल राहावं लागतं. कुठलेही म्हणजे काही जर अडचण आली तर पॅनिक न होता त्याला समोर जावं लागतं. स्टडीजमध्ये तर अडचणी असतात पण ते वेळेबरोबरच सॉल्व्ह होतात आपल्या. छावा संघटनेच्या माध्यमातून तुझ्या पप्पांनी राज्यभर मराठा युवकांचे फार मोठं अशा प्रकारचं आक्रमक संघटन उभं केलेलं आहे.
तुला कधी वाटत नाही का आपल्या बाबांनी हे जे काही मोठ्या अशा प्रकारचं जे काही संघटन उभं केलेलं आहे, तर हे संघटन आपण किंवा हा जो काही वारसा आहे आपला, हा वारसा आपण पुढे न्यावं असं तुला कधी वाटत नाही का? हो, वाटतं ना, आणि नेणारच आहे. पण आधी जे शिक्षणाचं माझं बेस आहे ते आधी मी पूर्ण करून ती पुढची गोष्ट आहे ती करणारच आहे मी. आणि वडिलांची जी इच्छा आहे ती सुद्धा त्या माध्यमातून मी पूर्ण करणार. म्हणजे अगोदर तू शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी होणार आणि त्याच्यानंतर तुझा जे काही बाबांचा जो काही वारसा आहे तो वारसा तुला पुढे कंटिन्यू करायचा. पण सर्वप्रथम अगोदर तू आता सध्या शिक्षणावरती भर दिला. विश्वजित अण्णासाहेब जावळे पाटील या मुलाखतीच्या माध्यमातून मराठा समाजातील युवकांना काय आवाहन करणार? मराठा समाजातील युवकांना मी एवढं आवाहन करतो की आज काळाची गरज आहे ती शिक्षण आहे, कोणचंही म्हणा, आणि तो आपला पाया असला पाहिजे शिक्षणाचा. आणि समाजालाही आज त्याचीच गरज आहे. जिकडं म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये जावा शिक्षणाची गरज आहे. आज डिग्री विचारतात, मार्क विचारतात, आणि जर आपलं तेच नसलं, बेसिकच नसलं आपल्याकडं, तर मग पुढं आपलं काय होणार नाही. त्यामुळं शिक्षण आधी पूर्ण करायचं, मग बाकीच्या गोष्टी. घरापासून मोठ्या सरांचा जे काही क्लास आहे ते जवळपास 3 किलोमीटर अंतरावरती दूर आहे, बरोबर? तुझं घर आणि मोठ्या सरांच्या क्लासमध्ये जे काही अंतर आहे जवळपास 3 किलोमीटर आहे. तर 3 किलोमीटर क्लाससाठी तू दररोज चालत जात होता, त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? कारण असं की 10-11 तास माझा बसून अभ्यास व्हायचा, सेल्फ स्टडी, त्यानंतर ट्युशन मध्ये बसूनच क्लासेस व्हायचे. मग थोडाफार व्यायाम व्हावा, म्हणजे आधी मी मिलिटरी स्कूलला असताना सकाळी सकाळी पीटी असायची आमची, तिथं वेगवेगळे स्पोर्ट्स असायचे, क्लासेस असायचे आमचे वेगवेगळे. मग त्यामुळे त्यावेळेस मला काही व्यायामाची अडचण आली नाही. पण नंतर जसं 11वी-12वीचं वर्ष सुरू झालं, म्हणजे बसून अभ्यास असल्यामुळे नीटचा आणि बसूनच क्लासेस असल्यामुळं खूप म्हणजे शरीर म्हणजे असं म्हणजे ती नेचर नव्हतं माझं असं की बसून राहायचं. त्यामुळे मग मी चलत जाण्याचा निर्णय घेतला. विश्वजित, तू आम्हाला वेळ दिलात, आमचे संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार सर, आपला भाचा विश्वजित अण्णासाहेब जावळे पाटील याने नुकतं जे काही नीट परीक्षेचा जो रिझल्ट लागलेला आहे त्यामध्ये 647 गुण घेऊन मोठे यश संपादन केले आहे. एक मामा म्हणून तुमची नेमकी काय प्रतिक्रिया? मामा म्हणून अतिशय आनंदाची प्रतिक्रिया असणं साहजिक आहे. कारण वडिलांचं निधन झाल्याच्या नंतर या मुलानं अतिशय कष्ट घेऊन या ठिकाणी हे यश संपादन केले. स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील हे माझे भाऊजी, त्यांचं निधन झाल्याच्या नंतर हा केवळ 8 वर्षाचा होता. त्या 8 वर्षाच्या काळामध्ये पुढं काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या परिवाराला आणि मला पडलेला होता. त्यानंतर आम्ही असं ठरवलं की लातूरमध्ये शालेय जीवन त्याचं नको, त्याला कुठेतरी आपण बाहेर चांगल्या हॉस्टेलला आणि चांगल्या शिक्षण संस्थेला ठेवूयात. म्हणून आम्ही पुणे येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या SSPM या शिक्षण संस्थेवरती त्याचं ऍडमिशन घेतलं. छत्रपती संभाजीराजेंनी सुद्धा स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांचा मुलगा असल्यामुळं त्याला विनामूल्य शिक्षण देण्याचं ठरवलं. त्याबद्दल मी छत्रपती संभाजीराजे यांचे आभार मानतो. कारण ज्यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी ऍडमिशनला त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर अण्णासाहेबांचा मुलगा म्हणल्याच्या नंतर 1 मिनिटामध्ये सांगितले की हा मुलगा माझ्याकडे विनामूल्य शिक्षण घेईल आणि तेही त्याची इच्छा जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला मी शिक्षण या ठिकाणी देऊ. 10वी पर्यंत त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण घेतलं. 10वीच्या नंतर मी ठरवलं की 11वी-12वीला लातूरमध्ये चांगले क्लासेस आहेत, चांगले कॉलेज आहेत, चांगले शिक्षक आहेत, म्हणून महाराष्ट्रातून विद्यार्थी या ठिकाणी लातूरला शिक्षण घेण्यासाठी येतात. म्हणून मी या ठिकाणी त्याला 11वी-12वीला आणलं आणि 11वी-12वीला माझ्या भाच्यानं या ठिकाणी अतिशय परिश्रम घेऊन दिवसातले 12-12 तास या ठिकाणी अभ्यास करून हे आजचं जे 347 जे गुण घेऊन 647 गुण घेऊन या ठिकाणी हे संपादन केले. त्याबद्दल अतिशय मोठा आनंद या ठिकाणी आमच्या मनामध्ये आहे. छावा परिवाराला आणि स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांना जेवढा काही मानणारा वर्ग आहे त्या सर्व वर्गाला, त्या सर्व लोकांना या ठिकाणी आनंद झालेला आहे. त्या दिवशी ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी अनेक सहकाऱ्यांचे फोन आले, अनेक प्रेम करणाऱ्या लोकांचे फोन आले. प्रत्येकाचं म्हणणं एकच होतं की गुणवत्ता ही रक्तातच आहे, ती कुण्या ना कुण्या माध्यमातून सिद्ध होत असते. बरोबर. तसं स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील हे सुद्धा प्रचंड हुशार आणि एकदम ब्रिलियंट या त्या ठिकाणी व्यक्तिमत्व होतं. छावा संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मराठा समाज नाही तर इतर जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन अतिशय मोठं संघटन उभा केलं त्यांनी. ते त्यांच्या गुणवत्तेचा विषय होता. पुढेही त्यांच्या मुलानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये ती गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. त्या गुणवत्तेला माझा मामा म्हणून सलाम.
धन्यवाद सर, धन्यवाद.